लावते की ठोकलीच पब्लिक आता समन्वयक लावायचंच नाही आणि क्रांती मोर्चा वगैरे काहीच नाही. एकटं मनोज जरांगे पाटील सगळ्याचं नेतृत्व फक्त जरांगे पाटील जे समन्वयक लावण तो समजा मग मनोज दादाच्या लढ्याच्या विरोधात मनोज दादा समर्थक लावायचं समन्वयक लावायचं नाही. मनोज पाटिल तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. मनोज दादा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. जे कोणीही मनोज दादा व्यतिरिक्त कोणीही बाईट देऊ शकत नाही. मनोज दादा मुंबईला गेले ते तिथं शांततेने जसं आंतरवाली सराटीचं आंदोलन चालू होतं शांततेत त्या पद्धतीने मनोज दादा मुंबईला चालू करणार. फक्त त्यांनी जागा बदलली. काय झालं आंतरवाली सराटी इथं काय केलं जात होतं रेंज बंद करणे म्हणजे ते लाईव्ह चालले नाही. मग ती आवाज दादाचा पोहोचत नव्हता लांब अंतर होतं आणि मंत्रिमंडळ यायचं म्हणलं तर ते यायचं एअरपोर्टला संभाजीनगरला तिथून गाडीने यायचं पुन्हा तिथून वडीगोद्री फाट्याहून मध्ये जायचं आंतरवाली बरंच त्यांना हे होत होतं. पुन्हा आलं की त्याला जायला यायला टाईम लागायचा. पुन्हा मग दादा म्हणायचे सगळ्यांना विचारत घेतो त्याचा टाईम जायचा. आता टाईम द्यायचा विषयच नाही. आता मनोज दादा 26ला मुंबईत गेले आमरण उपोषण चालू केलं की समोरच त्यांना ना माईकची गरज पडणार ना रेंजची गरज पडणार डायरेक्ट आवाज पोहोचणार. आता आवाज कुठून सुरू होणार आंतरवालीची 20 तारखेची तुम्ही जर पब्लिक बघितली ना ती पब्लिकमधूनच तो आवाज आणि ते सगळ्यांचे डोळे लागून राहिलेले आणि हे सगळ्यांचे जे ना तर हे 20 तारीख कधी येते आणि कधी दादा इथे येते ही वाट बघायला लागले. यांचा उत्साह तुम्ही बघा जोश पहा यांच्या चेहऱ्यावर. म्हणजे तिथलं आरक्षण द्यायला सोपं पडेल सरकारला सोपं म्हणजे ते आता काय बघा ना तुम्ही शिष्टमंडळ निघालं कधी सकाळी नाही शिष्टमंडळ निघालं सकाळी तिकडून की संध्याकाळी पोहोचायचं किती त्यांची बी हॅरासमेंट व्हायची. आणि आता कसं आहे ते दादाला म्हणायचे 2-4 दिवस घेतो मग सांगतो. आता 2-4 कोटी तिथंच घेऊन चालले. त्याला विचारणार यायला वेळ द्यायचा का हे जर म्हणले द्यायचा तर दिला नाही म्हणले की चालू आहे आपलं आंदोलन आणि शांततेतच क्रांती आहे. म्हणजे आतापर्यंत काय होते म्हणजे ज्याच्याकडे जास्त सैन्य ते राज्य करायचं. आता तसं नाही एकटा बस म्हणजे एक बंदा काफी आहे. त्याच्यावर गाणं बी आलंय. हा त्याच्यावर प्रसारित केलं एक बंदा काफी. काय सांगाल त्या गाण्याच्या निमित्ताने? म्हणजे माझी पत्नी जी सोनाली तिने 2-3 गाणे दादांवर गायलेले पण हिंदीमध्ये म्हणजे काय होत होता फक्त मराठीत भरपूर गाणे झाले मनोज दादावर पण हिंदीत गाणं नव्हतं कारण दिल्लीच्या तख्ताला हिंदी कळती मराठी कळत नव्हती. म्हणून तिची संकल्पना होती की हे गाणं दिल्लीला बी कळालं पाहिजे आणि ते सर्वांनी ऐकावं अशी माझी इच्छा आहे. कारण त्याच्यात सांगितलेलं एक बंदा काफी आहे. तर ते गाण्याचे बोलही ते तुम्ही ऐका आणि ते दिल्लीला म्हणजे हिंदी भाषिक जे दिल्लीच्या कानात बंदा काफी हां जसं आमचा परसाकडचा शब्द आहे म्हणजे आम्ही ते दुसरा शब्द वापरत नाही तर परसाकडचा शब्द ती हिंदी भाषिक मित्राला आमच्या कळत नव्हता. ते मला विचारायचे हे परसाकडं क्या भानगड होती तर मग त्याला आम्ही सांगायचो राष्ट्रीय कार्यक्रम पण आम्ही असं म्हणत नव्हतं हागायची सोय. तर ते तसं ते हिंदी भाषिक लोकांना बी कळावं म्हणून हिंदीत गाणं मनोज दादावर आलेलं. आता जरी सरकारने आरक्षणचा विषय त्यांनी जरी कदाचित आचारसंहिता लावली आचारसंहितेमुळे त्यांना वाटतं मराठा समाज मागं पडन असं कधीच होणार नाही. विधानसभा लोकसभा आम्ही सगळ्या जागेवर आम्ही गावगाव 25-25 फॉर्म भरू पण सरकारला माघार कधीच घेणार नाही.